तू आहोंच्या सोबत आहेस ना? चोर दरोडेखोरांपासून आहोंचं रक्षण कर. ते सुखरूप घरी परत येऊ दे. काका काय झालं? असं का गाईगाईने बोलवलत मला? क्या म्हणजे काय झालं हे तुझ्या लक्षातच आलं नाही का? काय? अगं त्या शंभूने दिगूला काय दिलं बघितलं नाहीस का? हो, शिदोरी दिली ना. मग त्यात मोठं असं काय झालं? आधी दही का काय ते दिलं आणि त्यानंतर काकूंनी पाठवलेली शिदोरी दिली. आणि हा, आणखीन एक पुडी होती. बस. अगं बस काय बस? अगं जे घडलंय त्याचं महत्वच समजत नाहीये तुला. तू म्हणजे ना अगदी मंद आहेस, मंद. हो, काय घडून गेलंय? अगं तुझ्या डोळ्यासमोर त्या सखूने बाजी मारली. अगं दिगू प्रवासाला निघालाय, मग त्याला वाटेत भूक लागली तर अन्न लागेल हे तुला सुचलं नाही का? सखू बघ, सखूने संधीचा फायदा बरोबर घेतला. तिने दशम्या पाठवल्या, हातावर दिगूच्या दही दिलं, देवीचं कुंकू पण पाठवलं. का तर तो सुखरूप घरी परत यावा म्हणून. तिने जिंकलं. आता एका नवऱ्याला आणखीन दुसरं काय हवंय? ही असली गडी माणसांची कामं मला नाही जमत. जमवावं लागेल. दिगूचा विश्वास, प्रेम मिळवायचं असेल ना तर हे करावंच लागेल. खर तर सखूने शिदोरी, दही, कुंकू पाठवलं हे दिगूच्या पण लक्षात आलं. माणिक, तू दिगूच्या समोर होतीस, पण समोर नसतानाही त्याच्या मनात उतरली ती कोण? सखू. जिंकलं. तिने त्या दिगूला बरोबर जिंकलेलं आहे. आता काय करायचं? हा, बघतेस काय? लगेच निघ. बाबाजी महाराजाने तुला ताबडतोब मठात बोलावलंय. जाते. हातातली कामं झाली की लगेच जाते. ताबडतोबचा अर्थ कळत नाही का तुला? निघ ताबडतोब. बर, जाते. हे का? सखूला बाबाजींचं बोलावणं ऐकून धक्का नाही बसला? ती घाबरली नाही? अगं मी इतकं बोलतेय तरी तुझं आपलं चालूच आहे. मी समोर उभी आहे ना, आणि मला न विचारता हा शिरा कुणासाठी डब्यात भरतीयस? हो, बाबाजी महाराजांसाठी. अचानक इतकी थिटाई, इतका निर्भयपणा ह्याच्यात आला कुठून? बाबाजी महाराजांना सांगेन मालकीणबाईंनी आग्रहाने शिरा पाठवलाय. येते हा. येते हा. येतेस कसली? ते तुझ्या हातात नाही. आता तुझं परत येणं बाबाजी महाराजांच्या हातात आहे. हे जान्या, कावास. नाही म्हणजे जनार्दन राव, घरात तमाशा नको. तुझे पैकी आहेत ना ते मी बुडवत नाही रे. आणून देतो हा तुला, पण आधी इथून जा. अरे जा बाबा. आणि हे दोन धटिंगण घेऊन इथे का आलायस? पैके घ्यायला.